दरम्यान रवींद्र धंगेकर यांनी अजित पवारांना खोचक टोलाला गावलेला आहे। अजित पवार महायुतीमध्ये अस्वस्थ आहे असं धंगेकर म्हणाले। शासन प्रक्रियेमध्ये अजित पवारांना सहभागी केलं जात नाही असा आरोप सुद्धा रवींद्र धंगेकर यांनी केला आहे। तर अजित पवारांची पूर्वीची भाषा दिसत नाही असंही धंगेकर म्हणाले। काल पुण्यामध्ये आल्यानंतर अजित पवारांनी कुठल्याही अधिकाऱ्याला तंबी दिली नाही असंही धंगेकर म्हणाले। तर दादांची जी भाषा असते ती दिसत नाही, त्यामुळे अजित पवार यांना फडणवीसांनी हातपाय बांधून खुर्चीवर बसवलेला आहे असं सुद्धा या ठिकाणी धंगेकर म्हणाले। शासनाच्या प्रक्रियेमध्ये अजितदादांना किती घेतलं जातं हा महत्त्वाचा भाग आहे आणि त्यांचं किती ऐकलं जातं हेही महत्त्वाचा भाग आहे। हा विषय पहिला गंभीर आहे, कारण दादांना ह्याच्यामध्ये कुठल्या रोलला किती ठेवायचं, कुठला रोल दादांनी करायचा हे रोलच दादांना अजून दिले नाहीत आणि त्यामुळे दादांना प्रचंड दादांना आता अस्वस्थ आहे तिथं आणि दादांच्या हातपाय बांधून दादांना पळायला लावलं पण ते काय पळू शकत नाही। म्हणून देवेंद्र फडणवीसांनीच निर्णय घेतला आणि त्यांनीच सांगितलं दादांनी आल्यानंतर कुणाला तरी काहीतरी तंबी दिली का, दादाची भाषा दिसती का, दादाची भाषा लूज झाली याचा अर्थ आहे की देवेंद्र फडणवीसांनी दादाचं पूर्णपणे हातपाय बांधून त्यांना त्या खुर्चीवर नेऊन बसवलं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।